टॉपर्स सांगतात पीवायक्यू अनालिसिस करा, इवन सगळे मास्टर लोकही सांगतात पीवायक्यू अनालिसिस करा, पीवायक्यू शिवाय काय खरं नाही, पीवायक्यू बघितलेच पाहिजे, पीवायक्यू सोडवलेच पाहिजे. पण नेमकं पीवायक्यूचं करायचं काय हा प्रश्न कायम आपल्यासमोर राहतो आणि हा प्रश्नच निर्माण करून जातो. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा थोडक्यात पीवायक्यू अनालिसिस सोपं करण्यासाठी अनालिसिस मेड सिंपल सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो. तर आता एक सिरीज जी आपण चालू करतोय की अनालिसिस मेड सिंपल, याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे किंवा काय करणार आहे हे तुम्हाला याची डोळा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि नेमकं मी जे इतक्या दिवस म्हणत होतो की टॉपिक वाईज अनालिसिस केलं पाहिजे, मायक्रो अनालिसिस केलं पाहिजे, ते मायक्रो अनालिसिस म्हणजे काय ते आपण डायरेक्टली बघूया. सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स राज्यसेवेच्या पर्स्पेक्टिव्हनं. आता इथे परत राज्यसेवेच्या पर्स्पेक्टिव्हनं मी हे का म्हटलं, कारण जनरल सायन्सचा कंबाईनसाठी अभ्यास करत असताना थोडासा वेगळा करावा लागतो, कंबाईन मेन्समध्ये थोडासा अजून वेगळा करावा लागतो, जेव्हा प्रिलिम्सचा विषय येतो राज्यसेवा तेव्हा थोडा वेगळा करावा लागतो. त्यामुळे आपण आपली जी जनरल सायन्सची बॅच आहे किंवा सामान्य विज्ञानची जी बॅच आहे त्याच्यामध्ये पण थोडे सेग्रिगेशन्स आपण करतोय की राज्यसेवेसाठी वेगळं, कंबाईनसाठी वेगळं आणि ग्रुप सी मेन्ससाठी वेगळं. त्या अनुषंगानं पण आपण चर्चा नंतर करूयात. सध्या आपण बघूया की ट्रेंड आणि अनालिसिस काय. आता ट्रेंड आणि अनालिसिस म्हणजे काय, आता हळूहळू सगळे युट्यूबवर टाकायला लागतील, टाकू द्या. पण हे मला जे म्हणणं होतं की माझी जी कन्सेप्ट होती, जी प्रिलिम्सच्या बुट कॅम्पमध्ये पण मी सांगितली होती की एखाद्या टॉपिकला काय करायचं. म्हणजे तुमच्या आता कर्नाटकामध्ये बँगलोरला असताना आम्ही रागी मुद्दे एक बॉल मिळतो असा रागीचा गोल, तर आपल्याकडचे मुलं गेले की तिथं कळत नाही नेमकं काय खायचं, याला कसं आपल्याला तोडून खायची सवय असते, ऍक्च्युली तो गिळायचा असतो. तर तुम्हाला एखादा विषय दिल्यानंतर म्हणजे म्हटलं की विज्ञानची तयारी करा, विज्ञानमधला एक टॉपिक घेतला आपण साऊंड टॉपिकची तयारी करा. मग याला काय करायचं, तोंडी लावायचं का, चुरून खायचं का, माचून खायचं का, फोडून खायचं का, कापून खायचं, हे कळणं म्हणजे पीवायक्यू अनालिसिस असतं. दिलेल्या टॉपिकचा अभ्यास नेमका कसा करायचा, त्याच्यावर परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो, पुढे कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, या सगळ्या अनुषंगानं केलेली चर्चा म्हणजे पीवायक्यू अनालिसिस. थोडक्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस मध्ये मी बोलताना मागचा पण एक व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे की आपण बघितलं पाहिजे की एखाद्या टॉपिकवर येणारा प्रश्न हा कन्सेप्च्युअल आहे, हा अनालिटिकल आहे, हा फॅक्च्युअल आहे, हा अप्लिकेशन बेस्ड आहे, हा काहीतरी ऑड आहे, आव्हानात्मक आहे, किंवा एखादा काहीतरी नॉनसेन्स प्रश्न मध्ये विचारला जातो, तो कधी ट्रेंड नसतो. एक लक्षात घ्या, ट्रेंड आणि अनालिसिस जेव्हा आपण बोलतो, प्रत्येक पेपरमध्ये रॅन्डम प्रश्न असतात, नॉनसेन्स प्रश्न असतात किंवा ट्रेंडला ब्रेक करणारे प्रश्न असतात, पण ते ट्रेंड कधीच सेट करत नाहीत. अधूनमधून एखादा प्रश्न विचारतो. एकदा कधीतरी राज्यसेवेला मेन्सला त्यांनी प्रश्न विचारला की जेव्हा संविधानाच्या सह्या चालू होत्या तेव्हा बाहेर पाऊस पडत वगैरे. तो एकच प्रश्न, एक्सेप्शनल प्रश्न आहे, त्याला जनरलाइज करून चालत नाही. मग प्रत्येक वेळेला बिल पास करताना बाहेर पाऊस पडत होता का ही माहिती गुगलवर सर्च करणे हे त्या ठिकाणी एक्सपेक्टेड नाहीये. जिथं वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात, दॅट इज आवर ट्रेंड, राईट. त्यामुळे ट्रेंड आणि नॉन ट्रेंड क्वेश्चन्स किंवा रॅन्डम क्वेश्चन्स याचं सेग्रिगेशन आपल्याला करता आलं पाहिजे, कुठं जायचं आणि कुठं नाही. म्हणून मी जे कायम म्हणतो की खटक्यावर बोटन जाग्यावर पलटी. तुम्हाला तो खटका कळला पाहिजे, तुम्हाला ते बटन कळलं पाहिजे, तुम्हाला तो टॉपिक कळला पाहिजे, तुम्हाला तो पॉईंट कळला पाहिजे. जो मी नेहमी जो सांगतो माझा अप्रोच, डॉक्टर अजितचा अप्रोच 70-30, तो 30% सिलेबस कुठला आहे, 30% मध्ये कुठला टॉपिक आहे हे आपल्याला कायम कळलं पाहिजे, तरच पुढे जाण्यात मजा असते. अर्थातच आपण करतोय की जनरल सायन्स अनालिसिस थोडक्यात 3 विषयामध्ये जेव्हा आपण डिवाइड करतो, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, त्याच्यामध्ये जनरली असं बघितलं जातं 10 ते 12 प्रश्न ऑन अन ॲव्हरेज बायोलॉजीवर विचारले जातात, 5 ते 6 प्रश्न केमिस्ट्रीवर, 5 ते 6 फिजिक्सवर. आता अर्थात याच्यात व्हेरिएशन असतं. बायोलॉजीमध्ये पण आपण 2-3 विषयामध्ये याला डिवाइड करू शकतो. एक जर आहे तुमचा बॉटनी आहे, दुसरा आहे झुलॉजी आणि तिसरा आहे हेल्थ अँड हायजीन. बरोबर आहे. हे 3 याच्यामध्ये बायोलॉजीला डिवाइड करता येतं. त्यामुळे बायोलॉजीचे प्रश्न आपल्याला जसं 2020ला 10 दिसतात, केमिस्ट्री 7 आणि फिजिक्सचे फक्त 3 प्रश्न दिसतात. तर हे कायम व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल. कारण MPSC पेपर सेटरला पेपर सेट करताना सांगत नाही की तुम्ही फिजिक्सचे एवढे काढा आणि केमिस्ट्रीचे एवढे काढा. माझा असा अंदाज एकच कोणीतरी व्यक्ती असेल जो पूर्ण सायन्सचे प्रश्न काढतो, त्यामुळे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. त्याला वाटलं मूड झाला बायोलॉजीवर जास्त, बायोलॉजीवर जास्त. एखाद्याचं फिजिक्स चांगलं आहे, फिजिक्सवर जास्त, फिजिक्सवर जास्त. एखाद्याला केमिस्ट्री आवडते, केमिस्ट्रीवर जास्त. आयोगानं पण आपल्याला असं दिलंय का? नाही. इव्हन आयोगानं हे पण सांगितलं नाही सिलेबसमध्ये किंवा प्रिलिमच्या स्कीममध्ये की याच्यावर सायन्सवर 20 प्रश्न येतील. असं अचानक मॅथ अँड रिझनिंगचे कधी 22 प्रश्न झाले आपल्याला कळलं नाही. मॅथचे प्रिलिम्सला 15चे 20 कधी झाला आपल्याला कळलं नाही. तसं सायन्सच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतं किंवा इतर विषयाच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतं. ते पण आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्याही
जोर का झटका धीरेसेसाठी आपण तयार राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं. म्हणजे आपण इथं जर बघितलं 10, 9, 8, 8 म्हणजे 24ला 8 आलेत, पण इन जनरल एक 10च्या आसपास प्रश्न कायम असतात. इथे आपल्याला मिनिमम 5 प्रश्न केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळतात. इथेही आपल्या मिनिमम 5 बघायला मिळतात. एक 3चं एक्सेप्शन सोडून द्या, पण ऑन एन ॲव्हरेज 5 आणि केमिस्ट्रीमध्ये 7 हा ट्रेंड आपण बघू शकूया. एक 5 आणि 5 इथे आणि एक 10 म्हणजे 10, 5 आणि 5 20 असं कॉम्बिनेशन दरवर्षी ठरलेलं असतं. आणि फक्त याच्या भरोशावर जाण्यात काही अर्थ नाही. कधी कधी ते डायरेक्टली चेंज पण करू शकतात. त्या अनुषंगाने आपली तयारी असली पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी तयार राहिलं पाहिजे. राईट. आपण आता जाऊया डायरेक्टली जो विषय आहे तो त्या विषयाकडे जाऊया की अनालिसिस म्हणजे काय, ते कसं करायचं आणि ते कसं केलं जातं. आता बेसिक ऑफ बायोलॉजी जी आहे याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक येतात. सगळ्यात पहिला आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे डॉक्टर अजित 70-30 फॉर्म्युल्यामध्ये जो 30% हा टॉपिक येतो, सेल अँड सेल डिव्हिजन. याच्यावर जर बघितलं आपण म्हणजे 20ला तर 2 प्रश्न होते, 21ला एक प्रश्न आहे, 24ला आहे. म्हणजे पोस्ट कोविड जर आपण ट्रेंड बघितला तर पोस्ट कोविड ट्रेंडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं सेल आणि सेल डिव्हिजनचा टॉपिक जो आहे फार महत्वाचा आहे. मागच्या वर्षाच्यावर फार गदारोळ झाला. म्हणजे फोरम जो आपला आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन जेव्हा प्रिलिमच्या पहिल्या कीवर आले होते त्याच्यावर खूप जर की ही सेलची जी थिअरी हा कॅन्सल होईल, हा चेंज होईल, अमुक धमुक, तेव्हाही मी म्हटलं होतं की हा चेंज होणार नाही आणि तो ऍक्च्युअलमध्ये झाला नाही. कारण तो एकदम साधा सरळ प्रश्न होता, स्टेट बोर्ड मधून कव्हर होणारा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं स्वरूप जर आपण बघितलं, ओव्हरऑल टोन जर बघितला, सरळ आपल्याला सांगत होता की हेच उत्तर असणार. त्यामुळं त्यात काही वाद घालण्यात मजा नव्हती. पण प्रत्येक जण आपल्या आपल्या क्वेश्चनसाठी झगडत होता कारण शेवटचे ऑब्जेक्टिव्ह होते. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यावर पण अधूनमधून प्रश्न बघायला आपल्याला मिळतात. इथे आपल्याला जरी सोपे वाटत असले तरी आपण जेव्हा प्रश्न बघू तर आपल्याला कळेल की इथे थोडे अवघड प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत. आणि हा 24चाच प्रश्न जो मी याच्याबद्दल बोलत होतो की विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट अबाउट सेल थिअरी ऑफ स्लेडेन आणि स्वान. तर ही जी थिअरी पार्ट आहे म्हणजे सेलच्या टॉपिकमध्ये आपल्याला थिअरी पण माहिती असणं गरजेचं आहे. सेलचा अभ्यास करत असताना सेलचे जे स्कॉलर्स आहेत, जे प्रपोनंट्स आहेत, जे थिंकर्स आहेत किंवा ज्या थिअरीज आहेत त्या आपल्याला करणं अपेक्षित आहे. हा झाला आपला ट्रेंडचा भाग की सेल टॉपिक मला अभ्यास करत असताना फक्त फॅक्च्युअल किंवा इन्फॉर्मेटिव्हच करून चालणार नाही, तर त्याच्या थिअरीज, त्याचे प्रपोनंट, त्याचे स्कॉलर्स, त्याचे थिंकर्स ते पण आपल्याला करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यातला हा पहिला भाग आहे की थिअरी जी आहे सेलची आपल्याला विचारू शकतात. आता जर 21चा प्रश्न आपण बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनिझम नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन, एकदम फॅक्च्युअल प्रश्न. आपल्याला ही फॅक्ट किंवा इन्फॉर्मेटिव्ह जो प्रश्न आहे तर तो त्या प्रकारचा हा प्रश्न आहे, जो की आपलं लुसेंट जी के आहे त्यातून कव्हर होण्यासारखा प्रश्न आहे किंवा इन जनरल आपलं स्टेट बोर्ड आहे तिथूनही हा प्रश्न कव्हर त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं इन्व्हर्टिब्रेट्स इनसाइड द सेल्स अँड टिश्यूज देयर इज अ डॅश डॅश कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लस आयन्स अँड. आता इथे तुमची परत तो कन्सेप्ट चेक करतोय. फॅक्च्युअल म्हणू शकता पण कन्सेप्ट काय आहे की सेलच्या आतमध्ये काय काय असतं, कशाचं प्रमाण किती असतं, त्यातले जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे सोडियमचं किंवा पोटॅशियमचं, आणि ते पण इन व्हर्टिब्रेट्स विचारलेलं आहे, हे किती आहे. तर थोडा अजून लेवल 2 कडे जाणारा हा प्रश्न आहे. द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राईब बाय. तर सेल जे फर्स्ट टाइम डिस्क्राईब आहे ना, जे पर्टिक्युलरली युपीएससी कडून एमपीएससी कडे वळतायत ना, त्यांनी ही सवय लावा. आपण युजली युपीएससी मध्ये असं करत नाही, पण इथे की टर्म एखादी कोणी कॉइन केली आहे, टर्मला नाव कोणी दिलेलं आहे, फर्स्ट कोण आहे, म्हणजे फादर ऑफ जिओलॉजी कोण आहे, फादर ऑफ जिओग्राफी कोण आहे, फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी कोण आहे, किंवा अजून बाकी गोष्टी हे विचारण्यामध्ये एमपीएससीला खूप इंटरेस्ट असतो. युपीएससी कडून एमपीएससी कडे येणाऱ्यांनी ही सवय लावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना पण तुमची तयारी ठेवा. युजली आपण युपीएससी मध्ये सरळ निग्लेक्ट करतो, ते निग्लेक्ट न करता ते आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फर्स्ट कोण आहे, ही टर्म कोणी कॉइन केली, टर्म इटॅलिक्स मध्ये आहे का, ग्रीक मध्ये आहे का, लॅटिन मध्ये आहे, हे पण आपल्याला माहिती त्या ठिकाणी ठेवावं लागतं. आता क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर 22 आणि 18ला प्रश्न विचारलाय. बायनेवल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन एकदम पहिली दुसरीच्या पोराचा प्रश्न आहे, पण हा विचारला एकदम साधा सरळ, पण ते कुणी दिलंय हे पण विचारलं जातं. मी तुम्हाला मागे जसं सांगितलं आता तसं. आता हा जो प्रश्न आहे की विच स्टेप्स ऑफ टॅक्झॉन्स आर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, एकदम सिम्पल विचारलं त्यांनी. याच्यात स्पिसिसच्या बाबतीमध्ये जर दिला असता प्रश्न खूप अवघड झाला असता, पण सिम्पल दिला. 2022ला राज्यसेवेमध्ये विचारला आणि हाच प्रश्न ग्रुप बी मेन्स 2024ला पण विचारला. राईट. याचा आपण सिम्पल कसं करत असतो की पीज क्लास ऑफ जीएस. राईट. याच्यावरून आपल्याला डायरेक्टली आपल्याला कळतं की काय उत्तर. हे ट्रिक्स अँड न्यूमेनिक्स जे आहेत हे तुम्हाला मदत करतात अशा प्रश्नामध्ये कमी वेळेत कमी कन्फ्युजन मध्ये उत्तरापर्यंत जाण्यासाठी. राईट. पुढचं आपण बघू प्राण्यांचा वर्ग म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. याच्यावर बघा तुम्ही, आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, 23ला 1, 2 प्रश्न आहेत, 24ला 2 प्रश्न आहेत,
20ला 2 प्रश्न आहेत, राईट. 17ला 1 प्रश्न. म्हणजे पोस्ट कोविड जर आपण बघितलं, परत ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. 1 ते 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आता विषय कसा होतो, एखाद्या टॉपिकवर साधे साधे प्रश्न जर विचारून झाले तर पुढचा क्वेश्चन काढणारा विचार करतो आता सोपं सोपं बस झालं, आता थोडं आपण खोलात जाण्याचा प्रयत्न करू, तर पुढे थोडे डिफिकल्ट प्रश्न येतील. त्यामुळे ह्या टॉपिकची तयारी करत असताना, आता अँटिसिपेट करत असताना, प्रेडिक्ट करत असताना डिफिकल्ट एरियाज, डिफिकल्ट क्वेश्चन्स साठी आपण तयार असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आपली जनरल सायन्सची बॅच जी असणार आहे त्याच्यामध्ये आपण हेच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे की ट्रेंड अनालिसिसनं पुढे येणारा प्रश्न कसा येऊ शकतो. कदाचित तुम्हाला कधी असं वाटेल की मास्तर हे काय शिकवतं, हे तर बाकीच्या क्लासवाल्यांनी घेतलं नाही, मास्तर एवढं ॲडव्हान्स लेवलला चाललंय का. पण प्रिडिक्शन आपण केलं पाहिजे. जसं P2P मध्ये आपण खूप वेळा हे दाखवून दिलं की सुरुवातीला थिंकर्सचे प्रश्न कोणी हात घालत नव्हतं इकॉनॉमीमध्ये, ना तुमच्या रेग्युलर बुक्समध्ये दिले ना कुठे दिलेत. त्याच्यावर आपण प्रेडिक्ट केलं, त्याच्यावर प्रश्न आला राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये. तसं आपण प्रत्येक विषयामध्ये करण्याचा प्रयत्न करणार. आपली जिओग्राफी बॅच प्रवीण सरांची येणार आहे, त्यात पण मी सरांशी तेच डिस्कस केलेले आहे. JD सरांना पण मी तेच सांगितलं की मॅथच्या बाबतीमध्ये सर थोडं अँटिसिपेट करायचा प्रयत्न करा. आयोगानं जर पॅटर्न सडनली चेंज केला तर पोरांची तयारी असली पाहिजे. म्हणून आपण ती टॅगलाईन जे म्हणतो ना, कुठली 2 आपल्या असतात, एक पॅटर्न नवीन अप्रोच तोच, दुसरा बी प्रिपेअर्ड फॉर ऑल पॅटर्न्स. कशाही प्रकारचा जरी प्रश्न आला, आखाडा सिरीजमध्ये आपण तेच करण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही त्या ठिकाणी तयार असले पाहिजे. आणि आपल्याला इथंच बघायला मिळतं की सेम क्लास कुठला आहे हे आपल्याला प्रश्न विचारला आणि तुम्हाला वाटत असेल की हा नवीन प्रकारचा प्रश्न आला, तर 2017 वरून 24 पर्यंत यायला त्यांना फार वेळ लागला. पण तोच प्रश्न आपल्याला परत की करेक्ट ग्रुप विचारलाय टॅक्झॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं. फार जास्त काही फरक मला ह्या 2 प्रश्नांमध्ये वाटत नाही. सिमिलर जसा 17चा होता तसा 24ला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून PYQचं महत्व फक्त की ती माहिती पाठ करण्यासाठी नसतं, तर आपल्याला ट्रेंड अनालिसिस कळलं पाहिजे, आपला पॅटर्न कळला पाहिजे, आपल्या कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पण कळलं पाहिजे. ज्यांनी इथं काम केलेलं होतं त्यांना 24ला फार जास्त कष्ट घ्यायची गरज पडलेली नाहीये. सेकंड आन्सर की आणि परत ऑब्जेक्शन्स घेण्याची पण त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी पडलेली नाहीये. आता हा प्राणी वर्गीकरणचा परत प्रश्न बघा, 24ला 2 होते, हे आपण बघितलं होतं. कॉन्कॉलॉजी इज अ स्टडी ऑफ व्हॉट. आता तुम्हाला जर एक गोष्ट लक्षात आली ना, मोलुस्क त्यातल्या त्यात थोडासा महत्वाचा आहे. मोलुस्कवर जर 23ला 1 प्रश्न आहे, मोलुस्कवर परत 2 प्रश्न आहे. हे असं का होतं हे समजण्याचं मी अप्रोच बॅचमध्ये खूप वेळा सांगत असतो की मला जर प्रश्न काढायला दिला ना, युजली माझी काय टेंडन्सी असते, मी एक पेज घेतो की एक टॉपिक घेतो किंवा माझा एखादा फेवरेट टॉपिक असतो. मोलुस्क हा माझा फेवरेट टॉपिक आहे. मोलुस्कवर मी एक नाही, मी 2 प्रश्न काढतो. 2021 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 2-2 प्रश्न कुठल्या व्यक्ती, सुभाषचंद्र बोसवर 2 प्रश्न होते, मौलाना अब्दुल कलाम आझादवर 2 प्रश्न होते. अशा वेळेस आपल्याला एक अजून लॉजिक लावता येतं की कधी कधी ऑप्शनमध्ये सुभाषचंद्र बोस एका ठिकाणी उत्तर दिलंय आणि पुढच्याचं माहित नाहीये आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण सुभाषचंद्र बोस दिले, आपण शक्यतो त्या ऑप्शनकडे जायला काय हरकत नाही. कारण पेपर सेटरनं एक एरिया उचललेला असतो त्याच्यावरच क्वेश्चन काढले. खूप जास्त कष्ट घेत नाहीत. जेवढे आपण आखाडा सिरीजमध्ये कष्ट घेतो त्यापेक्षा 10% पण MPSC मध्ये पेपर काढणारे करत नाही, कारण त्यांना तेवढं रिम्युनरेशन मिळत नाही. असं एका मॅडमनी किंवा बाईंनीच लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की आम्हाला MPSC काय करते आणि काय नाही, ते आर्टिकल तुम्ही वाचू शकता, राईट. तर त्यामध्ये हे बघा परत आला फायलम मोलुस्क, आलं का. मोलुस्क बद्दल परत 2023लाच 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. मी जे म्हणलं होतं जी सायकोलॉजी असती पेपर सेटरची किंवा पेपर काढणाऱ्यांची, आपल्याला एक गोष्ट कळली की मोलुस्क त्यातल्या थोडासा इम्पॉर्टंट आहे. पुढे जर आपण बघितलं विच डिव्हिजन ऑफ प्लांट इज कॉल्ड अँफिबियन्स ऑफ प्लांट, जीके टाईप मधले क्वेश्चन्स, जीके टुडे मधून कव्हर होणारे क्वेश्चन्स, जीके टाईप जनरल नॉलेज टाईप मधले की अँफिबियन्स कशाला म्हणतात बा प्लांट मधल्याला, तर ते कुठलं आहे तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जीके टुडे टाईप मधले इन्फॉर्मेटरी क्वेश्चन, फॅक्च्युअल क्वेश्चन्स, याच्यासाठी पण ह्या टॉपिकमध्ये आपली तयारी असली पाहिजे. आता जेनेटिक्स आणि DNA आणि RNAचा थोडंसं इथं काय म्हणतात कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज पडते. आपल्याला थोडीशी एक बेसिक तरी माहिती पाहिजे, एक समज पाहिजे, असं एक्झामिनरला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता बघूयात काय की इन प्रोटीन इन DNA थायमिन ऑलवेज पेअर्स विथ, एकदम आपण 11वी-12वीला करतो तसा प्रश्न आहे हा की त्या पेअरिंग मध्ये काय होतं, एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड लेवल 1चा प्रश्न. दुसरा बघा इन प्रोटीन सिंथेसिस विच RNA प्लेज इम्पॉर्टंट रोल, अगेन हा त्याच लेवलचा प्रश्न आहे आणि 2014 मधलाच आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की पेपर सेटरनं परत काय केलं तेच केलं की ह्या 2 टॉपिकवर एकच प्रश्न आणि एकामागे एकच प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. पुढचा आता प्रश्न बघू. आणि हे जे आहे ना, हे मी सांगतो की हे काय आहे, दिस इज अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. एक कन्सेप्ट काय आहे, कलर ब्लाइंड एक कन्सेप्ट आहे. किंवा तुमची या ठिकाणी कुठला विचारलेला त्यांनी,
F1 जनरेशन आणि F2 जनरेशन म्हणजे मेंडेलचा जो काय त्यांनी दिलेलं जेनेटिक्स आहे, तर त्यातलं तुम्हाला अप्लिकेशन त्या ठिकाणी विचारलं. इथे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असल्याशिवाय हा प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकत नाही. हा अप्रोचनं पण सुटत नाही, ठोकताळ्यानं पण सुटत नाही. मी हा अप्रोचच्या बॅचमध्ये घेतला होता, तेव्हा तुम्हाला लिमिटेशन सांगितले होते अप्रोच बॅचचे काय, त्यात हा प्रश्न त्या ठिकाणी घेतला होता. कन्सेप्ट माहीत पाहिजे, त्याचं अप्लिकेशन करता आलं पाहिजे, तर आणि तरच हा प्रश्न बरोबर येतो. म्हणजेच ज्या आपल्याला सिलेबस दिलेला कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टचं अप्लिकेशन पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यावरचे असे प्रश्न तुम्हाला इव्हन स्टेट बोर्डच्या पाठीमागं जी एक्सरसाइज दिलेली असते प्रॅक्टिस क्वेश्चन्स, त्याच्यातूनही तुम्हाला बघायला मिळू शकतात. आता पुढचा प्रश्न जर आपण बघितला की युकॅरियोटिक स्पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य इंग्लिशमध्ये बघू. विथ रिस्पेक्ट टू क्रोमोझोम्स इन युकॅरियोटिक्स रिगार्डिंग DNA ॲज अ जेनेटिक पॉइंट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता इथे तुम्हाला थोडंसं अजून इन्फॉर्मेटरी तर आहेच आहे, पण थोडं कन्सेप्ट पण माहिती असली पाहिजे. हिस्टोन म्हणजे काय असतं, प्रोटीन म्हणजे काय असतं, प्रोटीनचं कशाशी काय रिलेशन असतं, ते कशाशी असोसिएटेड असतं, क्रोमोझोल DNA मध्ये काय असतं, युकॅरियोटिक म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक मध्ये दोघांमध्ये काय फरक आहे, या अनुषंगाने पण आपला अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आता बायोलॉजी की बायोमॉलिक्युल्स आणि मिनरल न्यूट्रिशन याच्यावर पण बघा तुम्ही कायम त्यांनी प्रश्न 16-17 प्री कोविड जो होता तो हा एक ट्रेंड होता. प्री कोविड पोस्ट कोविडमध्ये आपल्याला कुठं बघायला मिळतं का? यस, एन्झाईमवर 23ला प्रश्न बघायला मिळतात आणि आपल्याला विटॅमिन्सवर 20 आणि 24ला प्रश्न बघायला मिळतात. म्हणजे एक गोष्ट जर आपण बघितलं, हा होता की बेसिक लेवलचा कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स, त्याला आपण लिपिड्स म्हणतो. तर हा प्री कोविडमध्ये आपल्याला एखादा दुसरा प्रश्न बघायला मिळाला. पोस्ट कोविडचा जो ट्रेंड आहे तो आहे विटॅमिन आणि एन्झाईम. म्हणजे एन्झाईम म्हणजे काय, विटॅमिन म्हणजे काय, कुठल्या विटॅमिनला काय म्हणतात, कुठल्या विटॅमिनचा काय रोल असतो, कुठल्या विटॅमिनचं काय फंक्शन असतं, इथपासून तर कुठल्या विटॅमिननं काय डेफिशियन्सी होते, इथपर्यंतचा आयोगाचा जो कल आहे तो पोस्ट कोविड आपल्याला बघायला मिळतो. हे काय मास्तर लावले प्री कोविड पोस्ट कोविड, तर पॅटर्न चेंज आयोगाचा मेन्सचा पण 2020 नंतर राज्यसेवा मुख्यमध्ये त्यांनी काही घटक ऍड केले होते आणि तिथून बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत. आता युजली काय होतं, एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला अशी, माझं जे अनालिसिस आहे, आता हे काय मी काय पेपर बद्दल खूप डिटेल माहिती कोणी मला दिलेली नाही, पण माझा जो अंदाज आहे 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा जो झालेला पेपर आहे, जो आपण दिलेला आम्ही दिलेला पेपर आहे, हा पेपर ओरिजिनली नव्हता. ऍक्च्युली परीक्षा पोस्टपोन होत 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 काय झालं की पेपर एवढे डिले झाले की त्यांना कदाचित पूर्वीचे पेपर डिस्ट्रक्ट करावे लागलेले असू शकतात. त्यामुळं 24चा पेपर थोडा ऑफबीट, थोडासा पॅटर्नपेक्षा वेगळा असणारा पेपर त्या ठिकाणी बघायला मिळाला. युजली असं असायला पाहिजे होतं की 23चा जसा पेपर आहे त्याच लाईनवर 24चा पेपर यायला पाहिजे होता, पण तो आलेला नाही. कदाचित तो आलाही असेल आधी, जो डिस्ट्रक्ट केला असेल. आता हायपोथेटिकल आहे, ज्यांना विश्वास ठेवायचा ते ठेवू शकतात, ज्यांना नाही ते नाही ठेवू शकत. तर 24 जो आहे तर आपल्याला हे बघावं लागेल की 24 पासून कुठे कुठे त्यांनी टिल्ट केलेला आहे. जसं पोस्ट कोविड मी म्हटलं की 20 नंतर एक प्रकारचा पॅटर्न आपल्याला, म्हणजे तुम्ही इव्हन मराठी इंग्लिश ग्रामर घ्या, इतिहासाचे प्रश्न घ्या, इतिहासात प्री कोविड आहे ना खूप डिफिकल्ट लेवलला चालले होते. इतिहास स्कोरिंग अजिबात राहिलेला नव्हता, परत तो स्कोरिंग व्हायला लागला होता. परत त्यांनी काय केलं की 2023 आणि 2024 मध्ये राज्यसेवा मुख्यमध्ये जर बघितलं आपण तर पेपरवर स्कोरिंग राहिलेलं नाही, राईट. आणि 24 मध्ये डायरेक्टली मेन्सच्या बाबतीमध्ये HRD ला त्यांनी परत एक नवीन लेवलला घेऊन गेले आणि हे होणारच असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो पेपरला प्लेन जा, त्याचा अर्थ असतो की बायस ठेवून जाऊ नका, असाच पेपर येईल तसाच पेपर येईल. तो 24 नंतरचा जो काही एक पॅटर्न आहे किंवा एक ट्रेंड आहे तो आपल्याला बघायला, एरियाज ते सेम आहेत, प्रश्नांचं स्वरूप थोडं थोडं बदलते. ते आपण अप्रोचच्या बॅचच्या माध्यमातून किंवा आता कंटेंटच्या बॅचच्या माध्यमातून शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. तर पोस्ट कोविड आपल्याला हे दोन जे आहेत विटॅमिन आणि एन्झाईम याच्यावर कायम प्रश्न बघायला मिळतो. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की 25 मध्ये पण या दोनवर एखादा प्रश्न 100% बघायला मिळेल. चला, परत एक प्रिडिक्शनचा एरिया आपल्याला मिळाला की विटॅमिन आणि एन्झाईमवर 25ला एक प्रश्न येणार आहे. आपलं कर्तव्य आहे याच्यावर आपण डिफिकल्ट लेवलला पण तयारी करून ठेवलेली पाहिजे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इज अ डायसॅकराइड, एकदम बेसिक लेवलचा 2016 प्री कोविड. फॅट्स अँड ऑइल्स बिलॉंग टू द नॉर्मली ऑकरिंग ग्रुप ऑफ कंपाऊंड्स कॉल्ड. 18 प्री कोविड, एकदम सिंपल, एकदम साधा सरळ प्रश्न. लिपिड्स, टर्पिन्स, S2 मध्ये कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग मे बी कॉल्ड एज को फॅक्टर ऑफ एन्झाईम. हे बघा 2013ला पण एन्झाईम वर प्रश्न होता आणि आपण बघितलं पोस्ट कोविड मध्ये पण एन्झाईम वर प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तर आता आपल्या ह्या लेवलला आपली तयारी असली पाहिजे की कुठल्या कुठल्या एन्झाईमला काय काय म्हटलं जातं, कुठला एन्झाईम को फॅक्टर असतो, कुठले कशाचे काय असतात, हे सगळं डिटेलिंग आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्पेनॉइड. आता टर्पेनॉइड हा 20चा आहे, कोविड इथून सुरू होतोय, इथून बघा तुम्ही मेन्थॉल आहे, विटॅमिन ई आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परत बघायला मिळतात. सोर्सेस ऑफ विटॅमिन B12 एकदम बेसिक लेवलला फॅक्च्युअल क्वेश्चन, एकदम जिचे डायग्राम दिलेत,
फोटो दिले स्टेट बोर्डमध्ये पण कलरफुल, तिथला हा प्रश्न 2017चा. आता जसं पुढे जाऊ आपण बघा 23चा, डिश डॅश आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाइम्स, काय झायमोजेन्स वगैरे जे. आता हा थोडा डिफिकल्ट कॅपिटलला लेवल 2 लेवल 3चा प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय 2023 आणि 2024 मध्ये. कशावर? एन्झाइम आणि परत जे मी म्हटलं होतं तेच व्हिटॅमिन्सवर. आता परत बघा इथे 2023चा हा प्रश्न आहे, परत 2023चा कशावर आहे? परत एन्झाइमवरच आहे. एन्झाइम्स आर इथं पण तुम्हाला बघायला मिळेल एन्झाइम्सवर. मी जे तुम्हाला म्हटलं होतं की एक पेपर सेटर काय करतो, तर एक टॉपिक घेतला, एन्झाइम घेतला, एन्झाइमवर 2 प्रश्न काढले, झाला मोकळा. त्याला काय आयोग जेवढे पैसे देणार तेवढेच देणार आहे, त्याला काय बाकी जास्त घेणं देणं नाहीये, राईट. त्यामुळे इथे काय होतंय, आपल्याकडे पेपर सेटरनं काय केलं की मी लगेच तो क्वेश्चन कॅन्सल करून टाकतो. मला याच्यावर टॉपिकवर असा प्रश्न पाहिजे, त्यात हे अनालिसिस आलं पाहिजे, हे प्रेडिक्शन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. इथं आपण फिल्टर लावले म्हणून आखाडा टेस्ट सिरीजमध्ये क्वालिटी प्रश्न कंटिन्यू मेंटेन आपल्याला बघायला मिळतात. आयोगात तसं होत नाही. त्यांना सांगितलं असतं बायोलॉजीचे 20 प्रश्न पाहिजे, तो जास्त लोड घेत नाही. दिसला एन्झाइम फेवरेट टॉपिक आहे, स्टेट बोर्ड घेतलं किंवा कुठला एखादा सोर्स घेतला स्टँडर्ड, त्यातूनच प्रश्न काढले, एनसीईआरटीतून काढले, उचलले एन्झाइमवर 1 प्रश्न 2 प्रश्न आपल्याला लगेच बघायला. मोलस्कोर 1 प्रश्न, मोलस्कोर 2 प्रश्न. हाच ट्रेंड आपल्याला परत 24 मध्ये पण बघायला मिळतो. आणि अप्रोच बॅच मध्ये मी सांगून कंटाळलोय की एक्झामिनरची सायकोलॉजी काय असते, त्याची मानसिकता काय असते, त्याचं टेम्परामेंट काय असतं, हे आपल्याला समजायला लागलं की प्रश्न हा प्रश्न राहत नाही, आपल्याला तो उत्तर दिसायला लागतं किंवा उत्तर म्हणून बघता येतो, राईट. पुढे बघू आपण. आता बघा मी जे म्हटलं तुम्हाला व्हिटॅमिन अँड डिफिशियन्सी एकदम लेवल 1चा बेसिक लेवलचा प्रश्न 23ला परत त्यांनी विचारला की व्हिटॅमिनवर फोकस, व्हिटॅमिनवरच आहे. पुढे बघा कोलेस्ट्रॉल पॅक्टिन हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन इज कॉल्ड कोलेस्ट्रॉल, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स, परत लिपोप्रोटीन आणि कोलेस्ट्रॉलवर प्रश्न आला. ऍक्च्युली हा थोडा काय म्हणतात त्याला मेडिकल फील्डचा आहे किंवा त्याला आपण म्हणूया ब्लड ऍज अ सिस्टीम वरचा जो प्रश्न आहे, थोडासा बाकीच्यांना डिफिकल्ट जाऊ शकतो. मेडिकोजसाठी हा फुल टॉस त्या ठिकाणी प्रश्न आहे. आता इथे बघा ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह. डायजेस्टिव्हवर काय होतंय की थोडासा भर त्यांचा कमी दिसतो. 21ला 1 प्रश्न, 15ला 1 प्रश्न. एक्सक्रेटरीवर 2017ला आहे, 16ला आहे, 14ला आहे, 13ला. पण पोस्ट कोविड याच्यावर प्रश्न आपल्याला परत बघायला मिळत नाही. आता ह्युमन रेस्पिरेटरी बद्दल जर आपण बोललो 21ला परत बघा 2 प्रश्न, 18ला 1 प्रश्न, 15ला 1 आणि 14ला 1 प्रश्न आहे. पोस्ट कोविड पण आपल्याला रेस्पिरेटर दिसतो. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमवर 19ला परत 2 प्रश्न, राईट. परत 16ला 1च प्रश्न, 21ला 1 प्रश्न. म्हणजे काय होतं कधी कधी आपण एखादा टॉपिक म्हणतो खूप जास्त याच्यावर प्रश्न येत नाहीत, अचानक 2 प्रश्न बघायला मिळतात. 24 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. ह्युमन स्केलेटन सिस्टीमवर सहसा बरेच जण म्हणायचे करू नका यातून काही येत नाही. एकदम सोपे साधे सरळ प्रश्न 2 आले, पण ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना 2चे 2 चुकलेत. ज्यांच्याकडे थोडा अप्रोच होता, लॉजिक होता, ऑड मॅन आउट होता, एलसीएम होता, त्यांनी अटेम्प्ट केला, त्यांचे बरोबर पण आले. आता पुढचा प्रश्न आपण बघू याच्यामध्ये काय काय झालं. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 19चा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल बी फॅटल टू द सेकंड फिटस. हे डॉक्टर अजित काकडेंच्या बाबतीमध्ये पण झालं होतं. पण फॉर्च्युनेटली थोडा वडिलांचा अवेअरनेस किंवा त्यावेळेस जालना जिल्ह्यातली हेल्थ सिस्टीम वगैरे चांगली असल्यामुळं आय हॅव सर्वाइव्ड, राईट. हे लक्षात ठेवा, माझ्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे. आमचं सेकंड बेबी किंवा सेकंड फिटस जे आहे ते पॅरेंट्सचं आहे, जिथं RH निगेटिव्ह RH पॉझिटिव्ह जो फॅक्टर आहे तर तो तिथे वर्क झालेला आहे. त्यामुळं मी जो आलोय तो सगळ्या बायोलॉजिकल किंवा तुम्हाला मेडिकल फील्डला चॅलेंज करूनच आलेलो आहे. माझा जन्म पृथ्वी तलावावर साधा सरळ नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. कळलं. तर हा जो प्रश्न होता एकदम बेसिक लेवलचा होता, पण हे एक्सपेक्टेड होतं की जेव्हा आपण ब्लड ऍज अ सिस्टीम बघतो, RH फॅक्टर म्हणा किंवा इन जनरल आपलं ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे किंवा त्याचं ब्लड टायपिंग वगैरे आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हा बघा रेस्पिरेटरी पिगमेंट आणि ॲनिमल ग्रुप वगैरे. आता हा थोडासा मला असं वाटतं लेवल 2 लेवल 3चा प्रश्न आहे, डिफिकल्ट कॅटेगरी मधला. पण आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारलाय, परत फ्युचरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 19चा प्रश्न आहे. आता बंडल ऑफ फीज आहे, तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, खूप जास्त अवघड नाहीये. स्टेट बोर्ड मध्ये दिले, सगळीकडे दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू अडल्ट ॲव्हरेज अडल्ट इज करेक्ट. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एकदम ऍप्लिकेशन बेस्ड टाईप मधला किंवा आपल्या घरामध्ये आजी आजोबा किंवा कोणाचे आई वडील वगैरे त्यांना आता ही गोष्टी चालू झाल्यात, सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीज आहे, शुगर आहे. मग ते विचारतात उपाशी पोटी किती, जेवण केल्यावर किती, पोस्ट प्रँडियल किती, फास्टिंग किती, तेच त्यांनी त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा काय म्हणता येईल त्याला डे टू डे लाईफ मधला, मेडिकल फील्ड मधला अवेअरनेस चेक करणारा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मधला व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्सिजन एरोबिक रेस्पिरेशन. आता हा थोडासा आपण केमिस्ट्री पण म्हणूया, याच्यामध्ये केमिस्ट्री त्यांनी इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला. एरोबिक रेस्पिरेशन, इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ऍक्सेप्टर, हा म्हणजे त्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. थोडी कन्सेप्ट पण तुमची त्या ठिकाणी टेस्ट होते. इलेक्ट्रॉन मध्ये किती
ऑक्सिजनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तो डोनर आहे का, रिसेप्टर आहे का, काय ऍक्सेप्टर आहे, हे आपण आपल्याला कळतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंटरमिडिएट स्टेप इन रेस्पिरेशन. आता तुम्हाला गमत सांगतो की रेस्पिरेशनच्या बाबतीमध्ये त्यांनी काय काय विचारलं, बेसिक कन्सेप्ट विचारलेली आहे, त्याच्या थिअरी विचारलेली आहे, त्याचं अप्लिकेशन पण विचारलेलं आहे, आणि त्याच्या काय म्हणतात त्याला केमिकल रिॲक्शन्स किंवा जे फॉर्म्युला वगैरे त्याच्यावर पण प्रश्न विचारला आहे. म्हणजे रेस्पिरेशन हा टॉपिक फार महत्वाचा आहे फ्रॉम केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू पण आणि फ्रॉम बायोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण. म्हणजे रेस्पिरेटरी ॲज अ सिस्टीम आणि रेस्पिरेशनमध्ये होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यात इलेक्ट्रॉन प्रोटॉनची होणारी घेवाणदेवाण, या अर्थानं पण तो महत्वाचा आहे. पुढे बघा, मॅक्झिमम यील्ड ऑफ एटीपी फ्रॉम कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ शुक्रोज व्हाया एरोबिक रेस्पिरेशन इज. आता हा जो प्रश्न आहे तर हा पण परत अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला ती कन्सेप्ट माहित पाहिजे, ऑक्सिडेशन काय होतं आणि मॅक्झिमम किती एटीपी त्या ठिकाणी हे करू शकतं. असं एलसीएम न तुम्हाला 50% पर्यंत जाता येतं. मॅक्झिमम यील्ड म्हणल्यावर आपण एक लिमिट लावतो आणि तो आर्टिफिशियल आहे की मानवी आकडा आहे. हे दोन पर्याय येण्याचा काही प्रश्नच उरत नाही. 60 आणि 50 मधलं जे उत्तर असतं हे आपण एलसीएम न डायरेक्टली सोडू शकतो. पुढे बघा, आता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्ड इन रेस्पिरेटरी प्रोसेस. म्हणलं तुम्हाला रेस्पिरेटरी मधल्या थिअरी इथं सांगितलं होतं मी तुम्हाला, थिअरीवर प्रश्न विचारला जातो. केल्विन सायकल, सिट्रिक ऍसिड सायकल, ग्लायकोलायसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता हे जे सायकल्स आहेत सगळे, म्हणजे तुमचं क्रेप सायकल घ्या किंवा केल्विन सायकल घ्या किंवा सिट्रिक ऍसिड सायकल घ्या, ग्लायकोलायसिस काय आहे, ग्लायकोजेनेसिस काय आहे, ग्लुकोलायसिस काय, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट वगैरे आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज. म्हणलं केमिकल रिॲक्शन्स किंवा त्याच्यामध्ये काय होतं हे पण आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं. पुढे बघू आपण काय, क्रेप्स, किडनीज आर हेल्पिंग टू मेंटेन पीएच बॅलन्स बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता हे ऍक्च्युअल मध्ये फंक्शनिंग कसं होतं, फंक्शनिंग रिलेटेड पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न आहे इथं, कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, त्याचं फंक्शनिंग कसं होतं, त्याचं ऑर्गन्स. पुढे युरिया इज ट्रान्सपोर्टेड बाय, अगेन थोडंसं बेसिक्स जे आहे, बेसिक गोष्ट आहे की युरियाचं ट्रान्सपोर्ट कसं होतंय. विच ऑफ द फॉलोइंग मॅचेस इज करेक्ट, डार्क येलो युरिन. आता हा थोडासा अप्लिकेशन बेस्ड, म्हणजे याला आम्ही म्हणायचो क्लिनिकल. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड इयरला आपण जेव्हा अॅनाटॉमी पॅथॉलॉजी लिहितो तेव्हा ते ॲडिशनल पॉईंट असतो क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय. जसं मी अँथ्रोपॉलॉजीमध्ये अँथ्रोपॉलॉजिकल सिग्निफिकन्स लिहायला सुरुवात केली, आता लोक युपीसी मध्ये लिहायला लागले. हे पूर्वी जास्त कोणी लिहित नव्हतं. अँथ्रोपॉलॉजिकल रिलेव्हन्स हा मी काढलेला गोष्ट आहे, मोठेपणा नाही स्वतःचा, पण मी जेव्हा सुरू केलं आणि जेव्हा मार्क वाढायला, म्हणजे शुभम नागरगोजे जेव्हा रँक आला, त्याच्यानंतर जे डिस्कशन झाले, त्याच्यानंतर आता महाराष्ट्रातले बरेचसे मुलं हा पॉईंट लिहायला लागले. तेव्हा मी ग्रॅज्युएशनमध्ये हा क्लिनिकल सिग्निफिकन्स लिहित होतो. त्यातला हा सिग्निफिकन्स होता की डार्क येलो युरिन म्हणजे काय असतं, कलरलेस युरिन म्हणजे काय दाखवतं, ब्लड युरिन म्हणजे काय असतं, ग्रीनिश युरिन म्हणजे काय असतं. इव्हन हे स्टूल किंवा फिकल मॅटरच्या बाबतीमध्ये पण असतं. स्टिकी स्टूल म्हणजे काय डायजेशन होतं, काय इंडायजेशन होतं. यस दास नावाचं सर्जरीचं एक टेक्स्ट बुक आहे, मॅन्युअल नाही, टेक्स्ट बुक आहे, गाईड नाहीये. तर त्या टेक्स्ट बुकमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या होत्या. तर हे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स पण आपण त्या ठिकाणी बघितले. एक्सक्रिटरी सिस्टीमच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण 16, 17, 14, 13 आणि 19. परत पोस्ट कोविड आपल्याला याच्यावर प्रश्न बघायला मिळत नाही. थोडंसं इम्पॉर्टन्स याचं कमी झालेलं बघायला मिळतं. हाऊ मच ब्लड फ्लोज थ्रू किडनी पर मिनिट, एकदम जीके टाईप मधला क्वेश्चन आणि जीके टुडे मधून कव्हर होणारा प्रश्न त्या ठिकाणी आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नायट्रोजनस सेक्रेटरी, नॉट विचारलंय नायट्रोजनस वेस्ट. परत फॅक्च्युअल इन्फॉर्मेटरी क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला याच्यात पण बघायला मिळतात. पुढे इन द नेफ्रॉन ऑफ मॅन व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ युरिन फॉर्मेशन. युरिन फॉर्मेशन मधलं बेसिक कन्सेप्ट किंवा आपण त्याला म्हणूया की फंक्शनिंग किंवा ऍक्च्युअल मध्ये काय रोल आहे त्याचा, फंक्शनिंग किंवा रोल याच्यावर प्रश्न त्यांनी विचारला आहे. आणि इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ सॉल्ट रेग्युलेशन इन ह्युमन बॉडी इज परफॉर्म बाय ॲड्रिनल ग्लँड्स विच आर लोकेटेड. आता लोकेशन ऑफ ॲड्रिनल ग्लँडवर विचारलं. आता ॲड्रिनल ग्लँडच्या बाबतीमध्ये त्याचे हार्मोन्स कुठले आहेत, महत्वाचं काय, त्याचं लोकेशन काय, किंवा त्याच्या बाबतीमधला एखादा आजार किंवा डिसीज पण पुढे फ्युचरमध्ये ते विचारू शकतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल 21ला एक प्रश्न आहे, 15ला एक प्रश्न आहे. पण आता याला निग्लेक्ट करू नका, यातला बेसिक गोष्टी करा. एखादा भस्कन 2 प्रश्न 2025ला जर विचारले, आपली दांडी गुल होता कामा नये. हे काय, हाऊ डज द पीएच चेंज फ्रॉम माउथ टू अनस, एकदम इन्फॉर्मेटरी जीके टाईप मधला प्रश्न आहे. कशा प्रकारे ते चेंज होतं. इव्हन कॉमन सेन्स जरी वापरला तरी उत्तरापर्यंत जाता येते. हे इथं घेणार नाही, आपण अप्रोच बॅच मध्ये बघू. विच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड इन ह्युमन स्टमक. परत एकदम इन्फॉर्मेटरी फॅक्च्युअल क्वेश्चन राईट. याच्या बाबतीमध्ये पुढे कदाचित थोडा अवघड प्रश्न येऊ शकतो. आता ह्युमन मसल्स आणि स्केलेटन मध्ये बघा, 19ला परत 2 प्रश्न बघायला मिळतात, 16ला एकच प्रश्न होता, 21ला एक प्रश्न आहे. ह्युमन एंडोक्राइन ग्लँड अँड हार्मोन याच्यावर कायम प्रश्न. 2022ला पिट्युटरीनं
जे काय केस आणि बाकी प्रकरण झालं याला खूप प्रमोशन दिलं ह्या पिट्युटरीचा जो क्वेश्चन आहे त्याला 18, 17 आणि 16, 16, 17, 18 कंटिन्यू एक प्रश्न होता, परत थोडे कमी झालेले बघायला मिळेल. ह्युमन डिसीज मध्ये 23, 22, 21, 16 याच्यावर मात्र परत प्रश्न वाढू शकतात. जास्त प्रश्न येऊ शकतात, प्रश्नांची संख्या वाढू शकते. ऍप्लिकेशन बेस्ड आहे, डिसीज रिलेटेड आहे आणि पोस्ट कोविड आपल्याला ते बघायला मिळू शकतं. ह्युमन मसल आणि स्केलेटल सिस्टीम मध्ये बघा आता 2024चा प्रश्न आहे, बरोबर आहे. काय सांगतो की लिस्ट 1 आणि लिस्ट 2 मॅच द फॉलोइंग एक्सप्रेस जनरल रिसेम्बलन्स बिटवीन बोन्स अँड गर्डल, फोर लिम्स अँड हाइंड लिम. म्हणजे हात आणि पाय याचे बोन जे आहेत कुठले दोन सारखे वाटतात, हाताचे आणि पायाचे. आता प्रश्न शोल्डर जॉईंट, ह्युमरस, एल्बो, रेडिओल्ना. आता तुम्ही म्हणताय हे नॉन मेडिकोला अवघड जाऊ शकतं, मेडिकोला एकदम सोपं. मेडिकोसाठी खरंच सोपं आहे, पण जे मी अप्रोच जे म्हणतो ना, ठोकताळे ते काय म्हणतो, तुम्हाला उत्तर कसं काढता येऊ शकतं एकदम सिंपल. ज्याला काहीच कळत नाही त्यांना फक्त बघायचं रेडियस अल्ना, हे 2 शब्द आहेत. इथं टिबिया फिबुला हे 2 शब्द आहेत. ह्या 2ला 2 जोडायचे, डीला 1 जोडायचा, डीला 1 2 पर्याय राहिले, बरोबर, 1 किंवा 2. आता आपल्याला शोल्डर जॉईंट, इथं 1 जॉईंट दिसतोय, इथं फक्त एकच जॉईंट दिसतोय. आपण ए ला काय करायचं, 4ला जोडायचं. ए ला 4 कुठे, 1. उत्तर काय असणार, 1. संपलं. याला म्हणतो आपण ठोकताळे. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण अप्रोच. याला काय म्हणतो, ऍट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन. याला काय म्हणतो, कीवर्ड्स. राईट. एवढं सिंपल गोष्ट आहे, फक्त परीक्षेमध्ये कळलं पाहिजे. राज्यसेवात 2 तासाचा वेळ आहे. मी नेहमी म्हणतो ज्याचा अभ्यास झाला, ज्याचा रिव्हिजन चांगला झाला, तो मध्ये एक झोप घेऊनही पेपर सोडू शकतो. एवढा वेळ राज्यसेवेमध्ये पुरतो. अप्रोचचा रोल राज्यसेवेमध्ये प्रचंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो, की कारण तुम्हाला जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही जास्त वेळ देऊ शकता, क्वेश्चन नीट वाचू शकता, ऑप्शन नीट वापरू शकता, इलिमिनेशन वापरू शकता, अप्रोच वापरू शकता, ठोकताळे वापरू शकता, उत्तरापर्यंत जाऊ शकता. जिथं आपल्याला येत नाही तिथे पण हा प्रश्न त्या कॅटेगरीतला आपल्याला बघायला मिळतो. पुढे जाऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. अडल्ट ह्युमन स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 208 बोन आणि व्हर्टेब्रल फेशियल बोन्स आर रेग्युलर. बघा स्केलेटनवर 2 प्रश्न 2024ला. एक्झामिनरनं काय केलं की सरळ स्केलेटल सिस्टीम उचलली, त्याच्यावर 2 क्वेश्चन फ्रेम केले. जसं मी म्हटलं की अधूनमधून प्रश्न येत, अचानक त्याच्यावर 2 प्रश्न परत आपल्याला बघायला मिळू शकतात. त्या कॅटेगरीतला हा प्रश्न आणि एकदम बेसिक मुन्नाभाई MBBS मध्ये 206 हड्डिया, म्हणजे हा कुणाला येण्यासारखा प्रश्न आहे की हा हे तर चूक दिले. पण घाईघाईमध्ये काय होतं आणि 2024च्या पेपरमध्ये त्यांनी हे नॉट ओनली सायन्समध्ये, करंटमध्ये पण आपल्याला बघायला मिळेल की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पकडायला किंवा 206, 208, 5 पद्मश्री अवॉर्ड, 6 पद्मश्री अवॉर्ड. म्हणजे तुम्हाला 3 वेळा, 4 वेळा, 2 वेळा, 1 वेळा, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पकडायचा प्रयत्न केला, ट्रॅप करायचा प्रयत्न केला. हे आपल्याला त्या ठिकाणी शोधता आलं पाहिजे, ते आपल्याला पकडता आलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑफ फॉर सार्कोमियर. आता हा थोडासा 2020चा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की थोडं बेसिक अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे, किंवा इव्हन कॉमन सेन्स नाही तुम्हाला हा प्रश्न सोडता येतो. पण आपला अप्रोचचे लेक्चर नाहीये, हे ट्रेंड अनालिसिस आहे म्हणून आपण ते बघणार नाही. पुढे बघू आपण. स्केलेटल सिस्टीम परफॉर्म्स विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन. आता हे फंक्शन्स मी जे तुम्हाला म्हणलं होतं, एखाद्या गोष्टीचा रोल, त्याचं फंक्शन, त्याची सिस्टीम आणि त्याची कन्सेप्ट, हे सगळं आपल्याला करणं अपेक्षित आहे. मसलच्या बाबतीमध्ये स्केलेटल सिस्टीम जर हा टॉपिक आहे, तर स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय, त्याचे कुठले कुठले पार्ट असतात, त्याचा रोल काय, त्याचं फंक्शन काय, काय करतो, याच्यावर हा प्रश्न होता. 19ला स्लायडिंग फिलामेंट थिअरी. आता बघा मी जे म्हणलं ना, थेअरी, थिंकर, स्कॉलर्स, याच्यावर सेल थिअरी जसा प्रश्न विचारला, तशा मोस्ट ऑफ द ज्या इम्पॉर्टंट थिअरी आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत. ऑड मॅन आउट. आता हे ह्युमरस, फिमर, रेडियस, कॅपुला, हे आता बोन्सवर परत ह्युमन स्केलेटन सिस्टीमवर 2014ला विचारलेला प्रश्न तसाच प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. त्यामुळे हे आपण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. असं वाटतं परत आता हार्मोन्सचा भाग सुरू झालेला आहे, एंडोक्राईन ग्लँड आणि पिट्युटरीचा जो प्रश्न आहे, यानं सगळा 2022 मध्ये केस आणि बाकी सगळ्या गोष्टी जे प्रकरण झाले हा पिट्युटरीचा आहे. तर एंडोक्राईनवर अधूनमधून कायम प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, आता पुढचा भाग जो आहे तो युट्यूबसाठी नाही आहे. आमच्या प्रमोद सरांनी मला म्हणलं की सर सगळेच फ्रीमध्ये देऊ नका, थोडंसं संकल्प मेंटरशिपच्या बॅचला ठेवा, किंवा आपली जी जनरल सायन्सची कंटेंटची बॅच आहे त्यासाठी ठेवा, अप्रोच बॅचमध्ये काय शिकवायचं ते ठेवा. सगळं फ्रीमध्ये दिलं तर बाकी पोरंही त्याला महत्त्व राहत नाही, आणि ती खरी गोष्ट आहे. आणि त्याचमुळं मी आता असं ठरवलंय की प्रत्येक गोष्ट सगळी फ्रीमध्ये युट्यूबला नसेल, फक्त तुम्हाला ज्यांना खरंच पैसे नाही आहेत, जे अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांनी इथून एक चालना घ्या आणि स्वतः अनालिसिस करा. मला 100% गॅरंटी आहे, बरेच जण माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करू शकतात. आणि जो एक अनालिसिसचा फायदा अभ्यासामध्ये, प्रश्न सोडवण्यामध्ये, प्रश्न प्रेडिक्ट करण्यामध्ये, अँटिसिपेट करण्यामध्ये घ्यायला पाहिजे, तो निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता.
परत तेवढंच म्हणेल मी की चला प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल पुढे टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.